आज ख्रिसमस नाताळ हा सण संबंध जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। ख्रिसमस नाताळ हा एक प्रमुख ख्रिस्ती सण आहे। हा सण दरवर्षी 25 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो। ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण 12 दिवसांच्या क्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो। जवळपास इसवी सन 345 वर्षात त्यावेळच्या पोप पहिला ज्युलियसने 25 डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला होता। तर मग या जगभर साजरा केल्या जाणाऱ्या उत्सवाबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट। जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र हा सण सायंकाळी साजरा करतात। येशूंच्या जन्माची सुरुवात करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये प्राचीन ख्रिस्ती लेखकांना सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते। तसंच ख्रिसमस नाताळ सणात सजवलेल्या झाडालाही फार महत्त्व आहे। त्यालाच आपण ख्रिसमस ट्री असं म्हणतो। यामागील एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते। मग या दिवशी झाडाची सजावट नेमकी कशी सुरू झाली ते पाहू। तर ख्रिसमसच्या दिवशी सदाहरित वृक्ष शोधून उत्सव साजरा केला जातो। ही परंपरा जर्मनीपासून सुरू झाली, ज्यामध्ये एक आजारी मुलास संतुष्ट करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सदाहरित वृक्ष सुंदरपणे तयार केला आणि त्याला भेट दिली। याविषयी म्हटलं जातं की जेव्हा येशूंचा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांनी आनंद व्यक्त करण्यासाठी सदाहरित वृक्ष सजविला। तेव्हापासून ते झाड ख्रिसमसच्या झाडाचे प्रतीक मानलं गेलं आणि ही परंपरा लोकप्रिय झाली। त्याचबरोबर या सणामध्ये सांता क्लॉजचं महत्त्व सुद्धा मोठं आहे। बरेच लोक सांता क्लॉजला ख्रिस्तांचा पिता मानतात। तसेच बऱ्याच कथांनुसार 4थ्या शतकात तुर्किस्तानमधील एका शहरात विशेष सेंट निकोलक नावाची व्यक्ती असायची, ज्याच्यानंतर सांता क्लॉजची परंपरा सुरू झाली। हे संत गरीब मुलांना भेटवस्तू वाटप करायचे। यामुळे मुलांमध्ये असा समज आहे की सांता क्लॉज त्यांच्यासाठी भेटवस्तू, चॉकलेट्स आणि खेळणी वाटप करतो। या ठिकाणी महत्त्वाची बाब म्हणजे या सणाला ख्रिसमस नाताळ म्हणतात। पण नाताळ म्हणजे काय? मग या नाताळ शब्दाचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊ। नाताळ हा शब्द लॅटिन भाषेचा नातू शब्दापासून तयार झालेला असून त्याचा अर्थ जन्म असा होतो आणि इंग्रजी भाषेत त्याला ख्रिसमस असं म्हटलं जातं। येशू ख्रिस्तांचा जन्म जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना मानली जाते। यामुळे या दिवसाला ख्रिसमस नाताळ असं म्हणतात। आपल्या भारत देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो। नाताळला भारतातील लोक चर्चमध्ये साजरे करतात, सकाळी चर्चमध्ये प्रार्थना करतात। पण या दिवशी रोजच्यापेक्षा अधिक प्रमाणात माणसांची गर्दी चर्चमध्ये होत असते। हिंदू धर्मातील दिवाळीसारखाच ख्रिसमस नाताळ हा आपल्या भारतात ख्रिस्ती लोक मोठ्या आनंदात साजरा करतात। विशेष म्हणजे भारतामध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून सुद्धा भारतात 25 डिसेंबर रोजी सुट्टी असते। अशा प्रकारे आज जगभर साजरा केल्या जाणाऱ्या ख्रिसमस उत्सवाबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेतलं। तर मग ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट्स माझ्यासोबत। धन्यवाद।